लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे 2 अपडेट समोर आलेले आहे. आजपासून म्हणजे जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. नुसत्या जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल. हा हप्ता आधी 1500 रुपये प्रमाणे जमा होणार होता, परंतु आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की महिलांनी प्रचंड मताने आम्हाला विजय केला आहे, म्हणून बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे जमा करणार. आम्ही आता 1500 प्रमाणे नाही तर नवीन वर्षापासून 2100 रुपये प्रमाणे आम्ही जमा करणार. सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आम्ही 2100 रुपये प्रमाणे. ठीक आहे, असे आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे पैसे कधी जमा होणार, महिलांच्या बँक खात्यात कधी येणार आहे, ती पूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. परंतु अशातच बँकेंना आदेश देण्यात आलेला आहे की त्यांनी महिलांना हप्त्याचे वाटप करताना ही 2 कागदपत्रे चेक करूनच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करायचं. ही 2 कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे जर नसतील तर अशा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करू नयेत. अशातच परत सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहे की 2 कागदपत्र कोणते आहेत आणि महिलांनी जानेवारीचा महिन्याचा हप्ताचा प्राप्त करण्यासाठी ही 2 कागदपत्राची आवश्यकता काय पडली, एकनाथ शिंदेनी कसं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्णपणे तुम्हाला आता माहिती सांगतो. ठीक आहे, नक्की काय करावं अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, आजपासून 18 ते 26 जानेवारीपर्यंत म्हणजे 18 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत तब्बल 2 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्त्याची वाटप केले जाणार आहे. आता कोणाकोणाला वाटप केले जाणार आहे? 2 कोटी महिलांना 7व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे. ठीक आहे, आणि अशा वेळेस आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या मेसेजकडे म्हणजे SMS कडे तुम्ही जरूर लक्ष ठेवा. आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याबरोबर हे पैसे काढून घ्या आणि त्यासाठी तुम्ही थेट बँकेमध्ये जाऊन हे पैसे काढू शकता किंवा ATM कार्ड, गुगल पे, फोन पे वगैरे सारखा UPI ID चा वापर करून सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. पैसे काढण्यामागचं कारण म्हणजे काय? याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांकडून पैशाची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. आता पैशाची वसुली म्हणजे तुमच्या बँकमध्ये जर पैसे आले तर ते पैसे लवकरात लवकर काढून घ्या, नाहीतर तुमच्याकडनं ते पैसे वसुली करण्यात येणार आहे. तब्बल 60 लाख महिलांच्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेले आहात. म्हणजे 60 लाख बहिणी लाडकी बहीण योजनेपासून आता अपात्र ठरलेले आहात. म्हणून तुम्ही जर पैसे तुमच्या अकाउंटला आले लगेच पैसे बँकेमधून काढून घ्या. जानेवारीचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे. 60 लाख महिलांना इथून पुढे योजनेचा कसलाही लाभ दिला जाणार नाही. एवढेच नाही तर त्यांना यापूर्वी जे हप्ते मिळाले आहेत त्यांची सुद्धा वसुली आहे. बघा, आता ते हप्ते जे त्यांना दिलेले आहे आतापर्यंत 6 हप्ता महिलांना मिळाले असतील त्या हप्त्याची सुद्धा वसुली करण्यात येणार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला कळत नसेल तर तुम्ही मेसेजकडे लक्ष द्या. ताबडतोब हे पैसे काढून घ्या. मेसेज आला की लगेच बँकेत जाऊन तुम्ही पैसे लगेच ताबडतोब तुम्ही काढून घ्या, जेणेकरून सरकार जे पैसे वसुली करणारे तुमचे पैसे वसुली होणार नाही आणि तुमचं जर नाव लाडकी बहीण योजनेपासून कट झालं, जेणेकरून जे तुम्हाला हप्ता भेटला आहे तो हप्ता तरी तुम्हाला भेटेल. बघा, आजपासून 26 जानेवारीपर्यंत पैसे जमा होणार आहे, परंतु या कालावधीमध्ये जर तुमच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादीमध्ये असू शकतं. म्हणजे तुमचं नाव अपात्र लाडकी बहीण योजनेमध्ये असू शकतं जर जानेवारीचा हप्ता तुम्हाला आला नाही. आणि जर तुम्हाला हप्ता आला असेल तर लगेच पैसे काढून घ्या. जर तुमचं अपात्र यादीमध्ये नाव असेल तरी सुद्धा तुमच्याकडनं पैसे वसुली करण्यात येणार आहे. अपात्र यादी जिल्ह्यात निहास म्हणजे प्रत्यक्ष जिल्ह्यानुसार प्रकाशित केले जात आहे. म्हणजे जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रकाशित केली जात आहे. ठीक आहे, आणि त्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आलेले आहे. आता आपल्या जिल्हाधिकारीकडे कलेक्टरकडे हे सर्व आदेश देण्यात आलेले आहे. आता या यादीमध्ये आपण नाव बघा, आता तुमचं नाव कसं शोधू शकता? आता तुमचं नाव आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं?
हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगतो की तुमचं नाव आहे की नाही हे सर्व माहिती तुम्हाला मी देतो. ठीक आहे, आता आज कोणत्या 6 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप सुरू होणार आहे. ठीक आहे, वाटप सुरू होणार आहे ते कोणत्या 7 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, 6 जिल्ह्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही आत्तापर्यंत बहिणींना नम्र विनंती, कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून घेत जा. तुम्ही व्हिडिओ बघत असताना व्हिडिओमध्ये रमून जाता आणि लाईक करणं विसरून जाता. तुम्हाला इथं कॉर्नरला एक बटन दिसत असेल, या व्हिडिओचा या लाईक बटनला एक क्लिक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असंच वेगवेगळे अपडेट मी घेऊन येत असतो, म्हणून बहिणींना एकच विनंती आहे की सर्व बहिणींनी एकदा तरी या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला नवीन प्रोत्साहनसुद्धा मिळतो आणि तुमच्यासाठी असं नवनवीन अपडेट आम्ही घेऊन येत असतो. ठीक आहे, आता सर्वात प्रथम आपण पाहूया की जी नवीन अपडेट आलेली आहे की सर्व बहिणींसाठी आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होणार आहे तो कधी होणार आहे आणि किती होणार आहे. ठीक आहे, आज ज्या 6 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तुमचं नाव अपात्र यादीत आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करणार. बघा, आता मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्ही अपात्र यादीत तुमचं नाव आहे की नाही, पण तुम्ही हे चेक कसं करणार. ठीक आहे, जर तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळाले नाही तर तुम्ही या अपात्र यादीमध्ये असू शकता. बघा, आता तुम्हाला जर पैसे मिळाले नाही जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या आत, तर तुम्ही अपात्र यादीमध्ये असू शकता. ठीक आहे, आता बघा या अपात्र यादीमध्ये कोणकोणत्या महिला आहेत. तर नंबर बघा, आता नंबर 1 नमो शेतकरी योजना. बघा, आता तर सर्वात मोठी अपडेट तुम्हाला सांगतो की तर नंबर 1 म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना. आता ही योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये केंद्र सरकार देत अनेक महिलांच्या म्हणजे आता हे नमो शेतकरी योजना आहे महिलांची. ठीक आहे, आता नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांची. आता यामध्ये शेतजमीन आहे, म्हणजे आता महिलांच्या नावावर जर शेतजमीन आहे अशा महिलांना नमो शेतकरीचे पैसे 6,000 रुपये दिले जातात. आता या अशा ज्या महिला आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही. आता तुम्हाला समजतंय की महिलांना कोणकोणत्या महिलांना काढण्यात आलं आहे की नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे ते घेत आहे आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे वसुली करताय. तर अशा महिलांना आता योजनेपासून काढण्यात येत आहे. जर तुमच्या म्हणजे आता बघा, जर तुमच्याही नावावरील शेती जमीन असेल तर तुम्ही सुद्धा एक शेतकरी महिला आहात. बघा, जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्ही सुद्धा एक शेतकरी महिला आहात. ठीक आहे, आणि अशा वेळेस जर तुमच्या बँक खात्यात तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी आलेले असतील, नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुम्ही आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार, कारण या नमो शेतकरी सन्मान योजनेचा तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. 4 महिन्यात 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात. बघा, आता शेतकरी योजनेच्या माध्यमातून दर 2 महिन्याला म्हणजे जर 4 महिन्याला 2,000 रुपये तुम्हाला दिले जातात नमो शेतकरीच्या माध्यमातून. तर तुम्हाला आता लाडकी बहीणसाठी तुम्ही पात्र राहणार नाही, तुम्ही लाडकी बहीणसाठी आता अपात्र राहणार आहात. तुम्हाला या योजनेपासून आता वगळण्यात येणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार तुम्ही एका वेळेस एकाच सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, कारण एका वेळेस एकच सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हेच आपल्याकडे आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे, आता 60 लाख महिला अशाच आपल्याकडे आलेल्या आहेत की कोणाकोणाला त्यांनी काढण्यात आलं आहे. तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये ठीक आहे योजित कदाचित 1600 रुपये मिळू शकतात. आता 1600 रुपये कसं, आता ज्या बहिणींनी नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरला आहे म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना 1600 रुपये मिळू शकतात, किंवा तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेच्या योजनेतून वडगले ते जाऊ शकतं. आणि म्हणून आम्ही सांगतो की तुम्हाला जे SMS मिळाले आहेत त्याच्याकडे तुम्ही बारीकीने लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला 500 रुपये कट करून 1600 रुपये हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. म्हणजे सोपं आहे. तुमचं जे 2100 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळत आहे
तर तुम्हाला नमो शेतकरीचे 1600 रुपये महिन्याला दिले जात आहे. ते तुम्हाला आता 500 रुपये कट होऊन फक्त 1600 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीणचा पण फॉर्म भरला असेल आणि नमो शेतकरी जर जर तुम्हाला लाभ भेटत असेल तर तुम्हाला हे काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे की तुम्हाला फक्त आता एकच योजने सरकारची एकच योजनामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, फक्त महिलांसाठी. पुरुषांसाठी याचा काही उल्लेख नाही. शेतकरी असेल तर त्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळणारच आहे. ठीक आहे, फक्त ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यापूर्वी शेतीसाठी काही अवजार खरेदी केले असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी म्हणजे अनुदान मिळालं असेल तरी देखील आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे अपात्र ठरले आहात. कलेक्टरांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही यादी आलेली आहे. याच्यामध्ये जवळपास 1,71,000 अशा महिलांचे नाव आलेले आहे ज्यांनी यापूर्वी आपल्या शेतीसाठी काही ना काही अवजारे सबसिडी वरती खरेदी केलेली आहे. या अवजारमध्ये शेतीसाठी लोखंडी नांगर, शेतीसाठी ट्रॅक्टर अशा गोष्टी समावेश आहे. म्हणजे सोपं आहे की अशा महिला असतील ज्या महिला शेतकरी आहेत त्यांनी कुठलं नाही कुठलं अवजार घेण्यासाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी वगैरे कुठल्याही प्रकारचं, ठीक आहे, नांगरणी वगैरे वखरणी वगैरे घेण्यासाठी त्यांनी लोन म्हणजे सबसिडी त्यांनी घेतली असतील तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेपासून वंचित करण्यात येणार आहे. कारण अशा महिलांना योजना आहेच नाही ज्यांच्या नावावर शेती वगैरे आहे. तर ही योजना कोणासाठी आहे? योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे. म्हणून याचा लाभ गोरगरीब महिलांनाच भेटला पाहिजे. ज्या महिलांच्या नावावर शेती त्या महिलांना या योजनेचा लाभ देऊन काही फायदा नाही. शेतकरी महिलांना म्हणजे शेतकरी ज्या महिला असतात त्यांना ऑलरेडी नमो शेतकरी योजना दिलेली आहे, तरी डबल योजना सरकार ही डबल योजना असं होऊ देणार नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, आत्तापर्यंत जर तुम्ही काही तुमच्या नावावर सबसिडी वगैरे नसेल, ट्रॅक्टर वगैरे जर नसेल तर तुम्हाला शेतीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे येत असतील. ठीक आहे. आता पुढे पहा, तर अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणारच नाही, परंतु यापूर्वी तुम्हाला जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत जे 6 हप्ते मिळाले, या 6 हप्त्याचे 9,000 रुपये देखील तुमच्याकडून वसुली केली जाणार आहे. बघा, ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्या नावावर काहीच नकोय, आणि जर तुम्ही माहीत असून जरी तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडनं वसुली होणार आहे. महाराष्ट्रातील कृषी विभागात शेतीसाठी जी अवजार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून जी योजना सुरू केली होती आणि या योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांनी घेतला आहे त्यांना आत्ता लाडकी बहीणसाठी अपात्र आहात. बघा, तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला संजय गांधी पेन्शन मिळत असेल किंवा इंदिरा गांधी पेन्शन मिळत असेल, याचा अर्थ तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला होता. म्हणजे ऑलरेडी त्यांनी घोषणापत्र सुद्धा दिलेलं होतं की घोषणापत्रामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची योजनेचा लाभ घेत नाही, म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहोत. त्यांनाच या योजनेचा पैसे दिले जातात. पण ज्यांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांना आता या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. किंवा इंदिरा गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, अशा वेळेस आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाही. कारण संजय गांधी निराधार योजना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात आणि म्हणून अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून सरकारने वळगले आहे. त्यांची लिस्ट जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्याकडे दिलेली आहे. अशा महिलांकडून त्यांना पाठीमागे जे हप्ते मिळाले आहेत देखील वसुली सरकारने लावलेली आहे. लक्षात घ्या, सरकार वरती लाडक्या बहिणींचा हप्ता देण्याचा प्रचंड दबाव आहे. यापूर्वी सरकारने 1,500 रुपये प्रमाणे हप्ता देण्यात आला होता. यावेळेस वर्षाला म्हणजे आता या वर्षाला 42,000 कोटी रुपये सरकारला द्यावं लागतंय. म्हणजे आता 1,500 वरून 2,100 रुपये स्कीम आलेली आहे, म्हणून सरकारला आता बोजा वाढलेला आहे. म्हणून बारीकीने या योजनेसाठी ते आता छाननी करत आहे. ठीक आहे. तर बघा, आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सक्तीचे अशा महिलांकडून पैशाची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रोसेस अतिशय वेगाने सुरू आहे. आता बघा, तुम्हाला मी अपात्रेची कारणे सांगतो की म्हणजे अपात्र का झाले त्याची कारणे सांगतो की 3 मुख्य कारणे. म्हणजे जर तुम्ही या कारणांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाही, आणि जर यदा कदाचित तुम्हाला पैसे आलेले असतील तरी देखील पुढे
म्हणजे फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये या पैशाची सुद्धा वसुली 100% लागणार आहे। बघा 100% वसुली सुद्धा लागणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला कोणते 2 डॉक्युमेंट कोणते 2 कागदपत्र बाळगणे आवश्यक आहे। आता ते आपण पाहून घेऊ की कोणते 2 कागदपत्र कोणते 2 डॉक्युमेंट आहे, ते आवश्यक कागदपत्र कोणकोणते दिलेले आहेत ते सर्व आता तुम्हाला पुढील प्रमाणे सांगत आहोत। ठीक आहे, जे महत्त्वाचे जी गोष्ट आहे की कागदपत्राची मागणी वगैरे करणे, आता ही योजना येथे छानबीन करणं ही खूप गरजेचं ठरलं आहे, कारण की आता योजनेमध्ये पैसे वाटपची वाढ झालेली आहे, म्हणून छाननी सुद्धा करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल। तर बघा ही 2 डॉक्युमेंट आहेत, त्यामध्ये पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे बँकेंना चेक करायला सांगितलंय, म्हणजे बँकांना चेक करायला सांगितलंय। ते जे पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे बँकांना चेक करण्यासाठी सांगितलंय, ते म्हणजे तुमच्या पासबुकवर तुमचे जे नाव आहे ते नाव तुमच्या आधार कार्डवरती नावाशी तंतोतंती जुळायला हवं। म्हणजे सोपं आहे, तुमचं जे बँक पासबुक बनवलंय ते त्यावर आणि तुमचा आधार कार्डवर एकच नाव असणे गरजेचं आहे। जर एक म्हणजे काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक नको आहे कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता काय होतं की स्पेलिंगमध्ये मिस्टेक होतं, सर्व काही अडचणी निर्माण होतात, तर आता तुमचं नाव तंतोतंती जुळणे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, म्हणजे स्पेलिंग वगैरे सर्व काही जुळणे महत्त्वाचं आहे। आता त्यामध्ये ठीक आहे, आता काय झालंय जवळपास म्हणजे सर्व नाव तुमचं तंतोतंती जुळणे महत्त्वाचं आहे, परंतु बँक तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार नाही। लक्षात घ्या, प्रत्येक बँकेकडे तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्यांच्याकडे आहे आणि त्यावरून ते नावाचं स्पेलिंग आहे तर त्याचं स्पेलिंग सुद्धा मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे बँकांना हे आदेश देण्यात आला आहे की ज्यांच्या नावापुढे काही अडचण निर्माण झाली तर त्यांना लगेच लाडकी बहीणचे पैसे जमा त्यांच्याकडनं त्यांच्या लाडकी बहीणचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला नको, असं त्यांनी बँकेने ठराव केला आहे। ज्या ज्या महिलांच्या नावामध्ये फरक असेल, म्हणजे ज्यांच्या बँक अकाउंटवरती एक नाव आणि त्यांच्या आधार कार्डवरती वेगळं नाव असेल, तर अशा महिलांना त्या ठिकाणी त्यांचे पैसे खात्यावरती जमा होणार नाही। लक्षात घ्या, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना बघा भरला, जे नाव तिथे टाकलं होतं ते देखील तुमचं नाव बँक अकाउंटमध्ये वरती नावाने जोडायला हवं। अशा प्रकारे बघा, आता सोपं आहे, तुमचं नाव जोडायलाच हवं। जर नाव जुळलं नाही, अशा प्रकारे ही 3 नावे ही एकमेकांशी तंतोतंती मॅच व्हायला हवी, जुडायला हवी, तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता बँकेकडून जमा करण्यात येणार आहे। म्हणजे बँकांनाच हा आदेश देण्यात आला आहे की तुम्ही हे सर्व गोष्टी चेक करा। जर त्यामध्ये फरक असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळण्यामध्ये मोठी अडचण येऊ शकते। बँक तुमच्या नावासमोर 7व्या हप्त्याचे म्हणजे 7व्या यादीमध्ये करू शकणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इन्कम टॅक्स। बघा, इन्कम टॅक्स म्हणजे आयकर। जर तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीने यापूर्वी इन्कम टॅक्स भरलेला असेल, आयकर भरलेला असेल, तर आता याची सगळी माहिती बँकेकडे असेल म्हणजे आलेली आहे। अशा सर्व खातेधारक महिलांना ज्यांनी आयकर भरलेला आहे अशाच सेपरेट यादी बँकेने तयार केलेली आहे। बघा, बँकेने सेपरेट यादी तयार केलेली आहे अशा महिलांसाठी। त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने जर इन्कम टॅक्स भरलेला असेल तर आता त्याची यादी बँकेकडे आलेली आहे। म्हणजे इथून पुढे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ अजिबात मिळू शकणार नाही। त्याची यापूर्वी पैसे टाकणे हे देखील पैसे त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे। लक्षात घ्या, सरकारवरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचा प्रचंड दबाव आहे। यापूर्वी सरकार 1500 रुपये प्रमाणे हप्ता देत होतं, त्यावेळेस वर्षी 42,000 कोटी रुपये सरकारने देण्यात आलेला आहे। म्हणजे सरकारने 42 लाख महिलांना म्हणजे 42,000 कोटी रुपये वाटप करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि आता आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रह मागणीमुळे सरकारला 2100 रुपये द्यावं लागत आहे आणि त्यांच्यामुळे सरकारवर तब्बल
60 लाख कोटीचा भार पडलेला आहे. म्हणजे दरवर्षी सरकारला 60,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्यावरती खर्च करावं लागणार आहे. याचाच अर्थ आता सरकार जे काही निकष ठरवण्यात आलेले आहेत ते निकष आता कठोरपणे राबवण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे. म्हणजे सरकारने सुरुवात केलेली आहे. जे निकष वगैरे आहे ते सर्व काही आता सरकारचा बोजा वाढणार आहे. म्हणून ते आता प्रचंड म्हणजे आता पूर्ण यावरती आता निकष तेच आहे, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र कठोरपणे सुरू करण्यात आलेली आहे. निकष वगैरे तेच राहणार आहे, फक्त त्याची अंमलबजावणी खूप वेगाने सुरू होणार आहे. अशा वेळेस तुम्ही जे 5 महत्त्वाचे निकष आहेत त्यानुसार आपल्याकडे कागदपत्र हजर ठेवा. तरच जर काही अडचण आली तर तुमच्या नावाजवळील हप्ता आला नाही, ताबडतोब तुम्ही लक्षात घ्या. त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्रालयातील संपर्क साधा किंवा आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधून आपली तक्रार आपण त्या ठिकाणी नोंदवू शकता. तर बघा, आजच्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तर कोणत्या 6 जिल्ह्यात पैसे वाटप झाला त्याची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामध्ये आज पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा आज पैसे येणार आहे. बघा, आता पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पैसे येणार आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर यांना मात्र वाट पाहावी लागेल. तसंच आता नाशिक विभागमध्ये आज अहिल्यादेवी नगरमध्ये जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव यांना मात्र प्रतीक्षा करावं लागणार आहे. नागपूर विभागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज पैसे प्राप्त होतील लाडकी बहीण योजनेचे, परंतु नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर मात्र प्रतीक्षा राहणार आहे. यांना सुद्धा अजून वाट पाहावंच लागेल. सोबतच कोकण विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, परंतु रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्हा यांना मात्र वाट पाहावी लागेल. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे, परंतु हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे मात्र वेटिंग लिस्टमध्ये आहे. आणि अमरावती विभागमध्ये फक्त वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. यावेळेस म्हणजे यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला यांना मात्र प्रतीक्षा लागणार आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याकडे सर्व माहिती आलेली आहे. तर सर्व महिलांना, ताईंना विनंती आहे की कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना पोचला पाहिजे. नातेवाईकांकडे शेअर करा, मित्रमैत्रिणींकडे शेअर करा, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे यांना अपडेट द्या. म्हणजे सर्व महिलांना अपडेट द्या आणि लाडकी बहीण योजनेचं सगळं अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचायला हवा. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती आहे ते लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. आणि ताबडतोब तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये. धन्यवाद.